आज 18 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस इरफान रहमान खान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने परभणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन दिले। कोल्हापूर जिल्ह्यातील मस्जिद आणि मुस्लिमांच्या घरांचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई आवश्यक आहे आणि ही कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे। भविष्यात अशा जातीय घटना रोखण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे, यावर इरफानुर रहमान खान यांनी भर दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी आपली व मुस्लिम समाजाची भावना प्रशासनाला आजच्या पोहोचण्याची हमी दिली आहे। या शिष्टमंडळात मोईन माऊली माजी नगरसेवक, मतीन शेख अल्पसंख्याक अध्यक्ष परभणी शहर, खदीरलाला अध्यक्ष जिल्हा ग्राहक सरक मंच, तसेच सत्तार पटेल माजी शहर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, वाजेद जहागीरदार सचिव MPCC अल्पसंख्याक सेल, माजेद जहागीरदार माजी नगरसेवक अतिकुर रहमान सचिव MPCC अल्पसंख्याक, काजी इरशाद युवा नेते अहमद खान, सरचिटणी युवक काँग्रेस परभणी युनुस खान, असलम खान, मोईन चाऊस, इंजिनियर हियात अरहम, शाकिर अली, जावेद भाई, अल्ताफ सय्यद, अमन सय्यद, सय्यद मुर्तुजा व अहमद खान मित्रमंडळ व इतर सदस्य उपस्थित होते।